तर नमस्कार मित्रांनो, आता गुरांना खायला टाकायचे म्हणजे मी नेपेर तोडून ठेवला आहे. काल नव्हता तोडला, काल वेळच नाही भेटला. नेपेर कुट्टीसमोर तोडून ठेवला आहे. आता लाईट यायचीच वाट बघतोय. आता 9 वाजलेत, लाईट येईलच 1-2-4 मिनटात. मग तोपर्यंत हे धनश्रीला बांधून टाकतो. कारण ती सकाळपासून मोकळी, तिचं उड्या मारायचं वगैरे झाले. हिर्या का रे बाबा, हे धनश्री चल इकडे चल. तिला बांधाय म्हणलं की नको वाटतंय, ती विनंदिनी सारखंच करते. चल पलीकडे. चला आता बादल स्वीट सगळ्यांना खायला ठेवले सकाळी. इकडं हिर्याला खायलेले, शुभश्रीला खायला ठेवले. मित्रांनो, बघता बघता आपले आंबे लयच मोठाले झालेत ना. हे बघा, लय दिवसातून मी इकडं आलोय, लयच पटकन वाढलेत. मला तर वाटत होतं जास्तीत जास्त एवढाले असतील, पण हे बघा, हे 2 कैऱ्या किती मोठ्या झाल्यात. ती एक मोठी झाली, त्या पण कैऱ्या मोठ्याल्या झाल्यात चांगल्या. चला एकदा आंब्याला पाणी देऊन घेतो, म्हणजे आजच नाही, एक 2-3 दिवसांनी पाणी देऊन घेतो. कारण 7-8 दिवस झालं ना पाणी दिलेलं आंब्याच्या झाडांना. तर एकदा हे झाडांना पाणी देऊन घेतो, म्हणजे आंबे पटकन मोठाले होतील. आणि नंतर मग पाणी बंद करायचं, म्हणजे लवकर पिकतील. हां चल बस. मित्रांनो, भरडू घेऊन चाललाय त्याला. हां राईट, असं चल. मीच त्याच्यावर लय कमी बसतो, म्हणजे परवा दिवशीच बसलेलो एक वेळेस. तर त्यानंतर मी त्या बादलवर कमीच बसतो, पण मित्र घेतात बादलचा आनंद. आपण पण बसून सवय लागला. हां हे पलीकडून शेडमधून ये ना, म्हणजे हां बस, त्याला पण सवय राहते तिकडून जायची. मध्ये नाळ्या हे असतात. मला तर असं पळाल्यावर बॅलन्सच राहत नाही बाबा. चल बादल. बर्ड मस्त बॅलन्स ठेवतो त्याच्यावर. तर त्याच्या बसायच्या आधी त्याला सोडलं ना तर तो लोळ्या घेत नाही. बसून त्याला थोडंसं फिरवलं ना, बसून चालवलं ना, मग लोळ्या घेतो. पुढे थांबायचं त्या तोंडाकडनं, ते हे कर. हां पिळा पडन. चल सावलीत ना, सावली तिकडे. बादल अलीकडे, बादल बादल इकडे चल. ये बादल. तो नक्यातली घाण वगैरे काढायला आता पाय देतो. आज मी पाय हातात घेतला त्याचा. बटाट खाऊन देणार त्याला, खराब असतील ना. झालं वाटते फ्रेशले, पळविले नाही. हे बादल काशोली खातोय तिकडून गेलो ना. काशोली खातोय बघ, खाल्लंच बटाटे. आता दुपारी गुरांचा चालू आहे आराम. सगळे बसलेत, फक्त देवशेनी सोडता. गोठ्यातले सगळे बसलेत, फक्त देवशेनी उभी आहे. त्याच्यापाशी एक बगळा आहे. बाकी सगळ्यांचा आराम चालू आहे. गंगा तर झोपलीच आहे. मी आलो तो ऊस नेण्यासाठी. तर एवढाच ऊस घेतलाय आज. ऊस कमी घेतलाय कारण की लाईट द्यायची वेळ झाली. मग लाईट द्यायच्या आधीवर ऊस न्यायचा, तर त्याच्यामुळे आजच्या दिवसात ऊस चालू आहे. परत मला उद्याच्या यावंच लागेल ऊस आणायला. पण आज काय झाला, उशीर झाला होता. आज रामनवमी होती, आई पप्पा बीडला मंदिरमध्ये गेले होते, तर त्याच्यामुळे उशीर झाला जरा मला. उगत थोडासा ऊस चालवलाय. हे काय एवढीशी शेंड आहेत ऊसाची. आता गुरांना मी संध्याकाळचं पाणी पाजतोय. हा ऊस आणला, कुट्टी केली, गुरांनी खाल्ली पण कुट्टी. आता गुरं संध्याकाळचं पाणी पित आहेत. ह्या बैलांना आणलं तर मोठ्या दरच आणावं लागतं. म्हणजे चिमण्या तरी तिथं घरी पाणी पितो, पण सर्जा घरी पाणी पित नाही. त्यामुळे सर्जाला इकडं आणावं लागतं. आता काडवाळ वाढायला लागलं आपलं. आता हा लास्ट वर्ग. आज सगळे कामं दिवसाच म्हणजे लवकर उरकलेत. फक्त नेपेर तोडला नाही. नेपेरमध्ये पाणी, त्याच्यामुळे मी नेपेर तोडला नाही. आणि ऊस पण उद्या आणणंच आहे. पण झालं तर सगळ्यांना पाणी वगैरे पाजून झालंय. कसं पाणी पिते, त्याची 4थी वेळेस पाणी प्यायची आज. म्हणजे जसं त्याला लागेल तसं आपण पाणी पाजतो. दरवेळेस तो अर्धे बकेट पाणी पिला आज. ए धनश्री, काय चाललंय तुझं? त्याला आता दूध प्यायचा वेळ व्हायला लागलाय. कशी दुधाची वाट बघते. लगेच तिकडं ओढकी ती. तिला जवळ हातला लागते, तिला वाटतं मोकळं सोडलं मला. आपण आता हिला नाहीत बरं का संध्याकाळी मोकळं सोडत, कारण की मी दिवसभर लय परेशान होतो. गुरं पण घरी चरायला जात नाहीत, तर त्याच्यामुळं परेशान होते दिवसभर. त्याच्यामुळे हिला फक्त सकाळीच आपण फिरायला सोडतो, संध्याकाळी नाहीच सोडत. नंदिनी होती त्यावेळेस गुरं चरायला जात होते, तर त्याच्यामुळे दिवसभर मला लोड नसायचा.
मग संध्याकाळी तिच्यासोबत खेळत बसायचो. ह्यांना मोकळं सोडणं म्हणजे ह्यांच्या थोडंफार लक्ष पण ठेवावं लागतं. मोठ्या गुरांनी लात वगैरे मारू नये किंवा ह्यांनी दुसरं काय कुठं ठेवलेलं औषध वगैरे काही खाऊ नये, लांब जाऊ नये, असं थोडंफार लक्ष पण ठेवावं लागतं. मग त्याच्यामुळे हिला मी संध्याकाळी नाही सोडत. मग सकाळी सोडायची, सकाळी 2-2.5 तास असते मोकळी. हां, संध्याकाळी गायपाशी थोडं वेळ सोडतोच मोकळं. तिचं दूध पिऊन झालं की लगेच बांधतात. इकडं तिकडं तिला जाऊन देत नाहीत. 2-3 दिवस सोडली होती मोकळी, पण माझीच परेशानी व्हायला लागली, त्याच्यामुळे सोडत नाहीत. आता खुराक पण संध्याकाळची ठेवून घेतली. शुभश्री सरक ना, खुराक खाल्ला नाही तू तर नेऊन टाकतो. हिऱ्याला ठेवून झालेले